घनकचरा व्यवस्थापनाचा जो विषय चालू आहे ती जागा, तर त्या जागेबद्दल आज किती केस त्यामध्ये काय परिस्थिती निर्माण होणार आहे किंवा कितीपत योग्य आहे, किती योग्य आहे किती अयोग्य आहे, ही सगळ्या नागरिकांची भूमिका आहे, ही माझी एकट्याची भूमिका नाही. परंतु आज नगरपालिकेशी संबंधित विषय असल्यामुळं आणि केजच्या नगरपालिकेचा गटनेता म्हणून ही भूमिका माझी मांडणं आवश्यक आहे. आणि ज्या पद्धतीनं आमच्या नेत्या आदरणीय संगीताताई ठोंबरे आमदार यांना केज नगराध्यक्षांनी ज्या पद्धतीनं आरोप केले त्याचं उत्तर देणं आम्हाला क्रमप्राप्त होतं. ह्यासाठी आम्ही या ठिकाणी आज पत्रकार परिषद बोलवली. या ठिकाणी आम्हाला कुणालाही चिखलफेक करणं किंवा कुणाचा विरोध करणं किंवा कुणाचाही अवहेलना होईल असं काहीतरी वक्तव्य करून मोठेपण गाजविणं हा आमचा अजिबात उद्देश नाही. फक्त सत्य परिस्थिती लोकांसमोर आली पाहिजे, खरं कारण लोकांना कळलं पाहिजे. आमची परिस्थिती आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे केजच्या हितासाठी त्या गोष्टी लोकांसमोर गेल्या पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा पत्रकार बांधव नंतर आहात, आधी तुम्ही केजचे नागरिक आहात. इथं ज्या काही समस्या उद्भवणार आहेत त्याचं झळ तुम्हाला सुद्धा पोहोचणार आहे, ज्या चांगल्या गोष्टी होणार आहेत त्याचा उपभोग घ्यायला तुम्हाला सुद्धा घेणार आहे. मग ही कुठतरी आपल्यापैकी एक बदला मार्ग म्हणून किंवा चर्चेतून काही प्रश्न जे उद्भवलेले विषय आहेत ते कुठतरी मिटावे ह्यासाठी आपण आज या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली आहे. प्रश्न सोडण्यासाठी आमदार म्हणून जर ते प्रयत्न करीत असतील तर त्याच्यावर चिखलफेक करणं कितपत योग्य आहे. आज या ठिकाणी काम करीत असताना आपण बघितलं की केज शहरामध्ये जवळपास 4 कोटी रुपये आमदारांनी आपल्या प्रयत्नातून पंचायत समितीच्या क्वार्टर आणि इमारतीसाठी आणली. आज पंचायत समिती जीर्ण झालेली आज 10 वर्षापासून आपण बघतो. कधी पंचायत समिती ढासळलं, कधी पडलं, कधी त्यात काय घडलं ही सांगता येत नाही. परंतु या आमदारांनी 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी जवळपास 4.5 कोटी रुपये 4.5 कोटी रुपये या मतदारसंघाच्या पंचायत समितीच्या बांधकामासाठी आणले. आज आपण या ठिकाणी रस्ते विकासाचा विषय असेल तर रस्ते विकासामधून 53 कोटी रुपयाची रक्कम या केज तालुक्यात त्यांनी या ठिकाणी आपल्याला आणलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी कोर्टाची बिल्डिंग आपण किती दिवसापासून संघर्ष करीत होतो. आधी 7 कोटी रुपये मंजूर झाले होते. आमदारांनी विशेष प्रयत्न केला. या ठिकाणी बार कौन्सिलने त्यांचा सत्कार केला आणि त्या सत्कारातून त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करून या ठिकाणी त्यांनी जवळपास 12 कोटी 72 लाख रुपये आज केजच्या या वैभवात भर टाकणाऱ्या अशा न्यायालयाच्या इमारतीसाठी आणल्या. आज या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल, क्वार्टर असेल, 2 कोटी 18 लाख रुपये त्या ठिकाणी आमदाराच्या प्रयत्नातून आणि पंकजाताईच्या कुशल मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आणून एक चांगली सुसज्ज इमारत आणि पोलीस क्वार्टरचे तर काय हाल होते तुम्ही बघतात 10-20 वर्षापासून, परंतु ते सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचा आमदारांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयामध्ये 7 कोटी 24 लाख रुपयाचा निधी यांच्या काळामध्ये यांनी घेऊन आलेले आहेत. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सहकारी सूतगिरणी ज्या लोकांना 25-25 वर्ष सत्तेमध्ये राहून एक साधी जिनिंग उघडता आली नाही, त्याचा विषय न मांडता किंवा त्याच्यावर आम्ही कुठलंही टीका टिप्पणी न करता आम्हाला जी मतदारसंघासाठी किंवा लोकांसाठी किंवा शेतकऱ्यासाठी जी करता येईल त्याचा एक भाग म्हणून 62 कोटी रुपये आणून या भागातील जनतेच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवक्रांती घडविण्याचा 2.5 वर्षामध्ये प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही जलयुक्त शिवार योजनेतून कृषी व जनसंधारण अंतर्गत 12 कोटी 62 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आणून दिला. या ठिकाणी केज शेतकरी अनुदानासाठी 35 कोटी रुपये मिळाले आपल्या तालुक्याला. केज खरीप निविष्ठा अनुदानासाठी 35 कोटी 75 लाख रुपये मिळाले. केज गारपीट अनुदान म्हणून 2 कोटी 25 लाख रुपये या ठिकाणी मिळाले. त्याचप्रमाणे विमापोटी 91 कोटी रुपये केज तालुक्याला मिळाले. आणि या व्यतिरिक्त आज आमदार फंडातून 4.5 कोटी असतील, अंतर्गत रस्ते निधी 6.67 कोटी असेल, डोंगरी विकास मधून 1 कोटी रुपयाचा निधी असेल आणि पर्यटन विकास अंतर्गत पावनधाम या ठिकाणी त्याला बचा दर्जा देण्यात आला आणि त्या ठिकाणी जवळपास 1 कोटी 50 लाख रुपयाचं काम आता तिथं चालू आहे. आणि आज असं केज येथील औद्योगिक आज आता तुम्ही मला सांगा कुठेतरी चिखलफेक करायची म्हणून करायची, डीपी कुणी तयार केला? आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी तयार केला. डीपी मध्ये कुठे MIDCचा उल्लेख आहे का? फक्त डीपी मध्ये तर एवढाच उल्लेख केला की कुणाच्या हितावर आरक्षण टाकायचं आणि कुणाचं काढायचं, कुणाची प्लॉटिंग शेप करायची, कुणाच्या शेतातून रस्ता न्यायचा, कुणाच्या शेतातून उचलायचा. त्या डीपीकडे जर बघितलं तर त्या ठिकाणी कुठलंही MIDCचं प्रयोजन नाही, कुठल्याही पद्धतीचं प्रयोजन. आमदारांनी जागा उपलब्ध करून द्यावी. आता किराणा दुकानात जर तुम्ही कपडा मागायला आले तर कितपत म्हणजे कुठं काय मागायचं आणि कुठं काय मिळतो ह्याची तरी अक्कल पाहिजे ना. ज्या कपड्याच्या दुकानात कपडाच मिळेल, किराणा दुकानात किराणाच मिळेल, तुम्ही मागायला तर जा म्हणजे किराणा दुकानात कपडा मिळतो, अशी पद्धतीचं कुठं जमत नाही ना. तुम्ही मार्ग काढा ना.
तुम्ही मार्ग काढा. जी एजन्सी आज जागा उपलब्ध करून देणं नगरपालिकेची बांधिलकी आहे, पाणी पुरवठा करणं नगरपालिकेची बांधिलकी आहे. आज ज्या गोष्टी नगरपालिकेच्या आहेत त्या नगरपालिकेने केल्या पाहिजे. आणि तुम्ही जागा उपलब्ध करून गेल्यानंतर एक लोकप्रतिनिधी म्हणून इलेक्शन संपलं, त्या दिवशी राजकारण संपलं, पण एक केजच्या सक्षम आमदार, सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून तुम्ही जर एखादं शिष्टमंडळ घेऊन, काँग्रेसचा असू द्या नाहीतर अजून कोणत्याही पक्षाचा असू द्या, जर केजचे नागरिक म्हणून तुम्ही एखादं शिष्टमंडळ घेऊन जर आमदाराकडे गेलात आणि त्यांनी जर तुमचं काम नाही केलं तर त्या ठिकाणी तुम्ही सांगा की यांनी पार्सलिटी केली, यांनी गटबाजी केली किंवा यांनी काय नाही केलं. आज या ठिकाणी त्यांचं काय उद्दिष्ट आहे की स्वतःला जर जागा मागायची का त्यांना काहीच नाही. राहायला सवाल म्हणलं की गैरान फरान कुठले इनामी फिनामी जमिनी घेणारे देणारे आपके तर गाडीत. आता आम्ही जरी द्यायचं ठरवलं तरी देणार आहे का? पण कोण इनामी जमिनी कोणा कशाच्या नावावर कोण हडपितो, कुणाची योजना कोण लागतो, कोणाला गैरान जमिनी पाहिजे, कुणाच्या ताब्यात किती आहेत, ही सगळ्या गोष्टी सगळ्या गावाला माहिती आहेत. अरे आमची इच्छा आहे किंवा आम्हाला बोलते धनी करू नका, आम्हाला ती बोलायची वेळ आमच्यावर येऊ नये. म्हणून आम्हाला वाटतं की तुम्ही विकास करा, लोकांवर चिखलफेक करू नका, लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, सत्य परिस्थिती जाणून घ्या आणि लोकांना आकड्या पाकड्यामध्ये जाण्यापेक्षा विकासावर बोला. एखाद्याच्या आकड्या पाकड्या काढून काहीतरी लोकांना दिशाभूल करण्यापेक्षा विकासावर जर तुम्ही बोललात तर ते कितपत. तर आमची विनंती आहे किंवा त्या ठिकाणी 500 लोकांची वस्ती आहे, त्या ठिकाणी ITI कॉलेज आहे, पलीकडे आडसकर साहेबांचं इंग्लिश स्कूल आहे, तिथून जाणारे रोज हजारो विद्यार्थी आहेत, मॉर्निंग वॉकला जाणारे हजारो लोक आहेत. आणि ह्या परिसरामध्ये जिथं DD बनसोडे राहतात तिथून तर लय लवकर तुमच्याकडे अटॅक होणार आहे किरण. पण माझं या ठिकाणी ठाम मत आहे की आमदारांनी अपयश पचविण्यासाठी किंवा अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्यासाठी नाही, तर या 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या मोठ्या प्रमाणात विकास करून केज मतदारसंघाचा कायापालट करण्याचा खरोखर प्रयत्न केला, तर त्याच्या विकासाच्या एका सरपेच्यामध्ये एक आणखी कामाचा तुरा रवता यावा, त्यात खवता यावा म्हणून त्यांनी आज या क्रीडा संकुलाच्या विषयावर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी धावपळ करणं किंवा ते निधी कसा आपल्याला वाचवता येईल ह्या पद्धतीचं नियोजन करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी केलेली त्या दिवशी धडपड आहे. तुम्हाला माहिती असेल की त्या दिवशी MIDCच्या विषयावर आणि क्रीडा संकुलाच्या विषयावर रेस्ट हाऊसला मीटिंग झाली होती. त्याला नगराध्यक्ष सुद्धा हजर होते, पत्रकार बांधव सुद्धा हजर होते. मग त्या दिवशी तर सगळ्या गोष्टी गोलगोल झाल्या, हो झालं ती झालं अमकं झालं धमकं झालं. मग त्या विषयावर त्या दिवशी कसलंही काय नसताना किंवा त्या दिवशी सगळ्या गोष्टी ही झाल्या. मग त्याच्यानंतर त्यांनी म्हणले की आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही बोलू. तर आदरणीय रजनीताई पाटील हे आउट ऑफ कंट्री असल्यामुळं त्यांचा त्या दिवशी संपर्क होऊ शकला नाही आणि संपर्क न झाल्यामुळं त्यानंतर स्वतः विजयप्रकाश ठोंबरे आणि आमदार संगीताताई ठोंबरे ही अशोक दादांना घरी जाऊन भेटले ह्या विषयावर. मग ही कुठलीही त्यांना माहिती नसताना काहीतरी बोलून किंवा पोटे पण गाजवण्यासाठी ही जी बगलबच्च्यांनी जी पत्रकबाजी सुरू केलेली आहे, ही बगलबच्च्याची पत्रकबाजी कुठेतरी थांबली पाहिजे. कारण सत्य परिस्थिती वेगळी. आणि पुन्हा त्या संबंधित नगराध्यक्षाला आमदारांनी फोन केला किंवा तुम्ही असं मीटिंगला हजर होतात, मग तुम्ही कसे काय पद्धतीने पत्रक काढलं, तर ते म्हणतात की मला काय माहितच नाही, मला काय बातमी आली ती माहित नाही, मी बातमी बघतो आणि ताई तुम्हाला नंतर सांगतो. म्हणजे नेमकं काय चाललंय, म्हणजे नेत्याला अंधारात ठेवून केजच्या मूळ प्रश्नाला बाजूला ठेवून ज्या पद्धतीनं स्वतःची पाठ थापटून घेण्यासाठी किंवा स्वतःचं कर्तृत्व शून्य नेतृत्व कुठेतरी झाकण्यासाठी दुसऱ्यावर चिखलफेक करून ही जी बगलबच्च्यांनी जी पत्रकबाजी चालू केली आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि त्या पत्रकबाजीचं सक्षमपणे उत्तर या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. ह्या पद्धतीनं मी या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. त्या दुकानात जाऊन ते माल मागणं हे राजकारण झालं का? आम्ही म्हणलो का फलाण्या व्यक्तीनं विरोध केला नाही. आम्ही म्हणतो की नगरपालिकेनं जर निर्णय घेतला, एक ठराव घेतला, देखभाल दुरुस्तीचं पत्र दिलं, त्यांनी जर नाहरकत पत्र दिलं, ते 0 मिनिटात होऊन जातं. आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी 600 कोटी रुपये 2 नॅशनल हायवेला मंजूर झालेत. मी जिम्मेदारीने बोलतोय, सगळ्यात आधी सगळ्यात पहिला या 2 नॅशनल हायवेसाठी जर कोणत्या आमदारांना महाराष्ट्रात पहिला जर अर्ज दिला असेल ते संगीताताई ठोंबरे. आणि आज 2 राष्ट्रीय मार्गाने आज केज शहर जोडलं जाणार आहे. अशा पद्धतीमध्ये हा राष्ट्रीय महामार्ग होणार आहे आणि अशा राष्ट्रीय महामार्गाला खेटून जर तुम्ही कचरा डिपो तिथं करणार असाल तर ती कितपत योग्य आहे? राजकारणाचा भाग जाऊ द्या, आम्ही म्हणतात म्हणून करू नका, पण गावच्या हिताच तरी करा. तुमच्या पोस्टर डिजिटल मध्ये ती मोठे मोठे चित्र होते, तसलं एक 5 वर्षामध्ये एखादं कुठं केलं तर ती तरी दाखवा. नेते एकमेकाच्या नेतृत्वाचा सन्मानच केला पाहिजे.
त्या पद्धतीनंच वागलं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच बोललं पाहिजे। आता आमची परिस्थिती, आमचा पक्ष कोणताही असू द्या, विरोधी पक्ष असू द्या, परंतु आम्ही कुठल्याही नेत्याबद्दल अपशब्द किंवा त्यांचा सन्मान दुखावल अशा पद्धतीची भाषा आम्ही कधी वापरत नाही आणि ती वापरणं आमची संस्कृती पण नाही। त्याच्यामुळं ह्या लोकांनी सुद्धा बोलताना किंवा हे करताना, पत्रकबाजी करताना त्याचं तारतम्य ठेवलं पाहिजे आणि आपण किती चांगलं काम करतो हे आधी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। तुम्ही जास्त काय नाही पण 20 वर्ष केजला एका अधोगतीच्या खाईत नेऊन टाकलं, एवढं मोठं चांगलं काम तुम्ही केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं धन्यवाद सत्ताधाऱ्यांचं, त्याच्याबद्दल मला दुमत नाही। परंतु आतापर्यंत ज्या पद्धतीचं कामं झाले आणि ज्या पद्धतीनं तुम्ही असे मुगुममध्ये चिखलफेक करतात, तर तशा पद्धतीने चिखलफेक कुणाच्या वैयक्तिक जीवनावर करू नका। वैयक्तिक वर आमचं जाण्याचा कुठलाही विषय नाही, परंतु तुम्ही जर वैयक्तिक वर गेलात तर आम्हाला सुद्धा बोलण्यावर तुम्ही मजबूर करू नका, एवढीच या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो आणि त्यांना परमेश्वर कामं चांगली करण्याची सुबुद्धी द्यावं। छोट्या छोट्या कामामध्ये कुठलंही राजकारण न आणता एक विकासात्मक कामामध्ये तुम्ही जर बरोबरीला चालला तर आम्ही सुद्धा 3 वर्ष हँड फ्री केलं, 5 वर्ष झालं। तुम्ही म्हणत असताल किंवा काय 40-60 आमकं ढमकं आहे म्हणून तुमचं काय ते, असं कुठलंही नाही। जाहीर सांगतो, तुमच्या माध्यमातून सांगतो की आमचं असं कुठल्याही पद्धतीचं सेटलमेंट अजिबात नाही। फक्त विकास कामामध्ये आम्हाला करायचा होता पण विरोधकांनी करू दिला नाही, ही शब्द आमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला फ्री हँड देऊन टाकला की काय तुम्हाला करायचं करा, काय तुम्हाला वापरायचं वापरा। आज सक्रिय पत्रकार संघाच्या ऑफिसच्या शेजारची सुद्धा रोड, त्या ठिकाणी सुद्धा कचखडी वापरली जाते, तरी सुद्धा त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। ही सुद्धा एक दुर्दैवाची गोष्ट आहे, ही सुद्धा मला या ठिकाणी सांगावं वाटतं। आम्ही तर जाहीर सांगतो किंवा आमच्या सुद्धा वार्डातली कामं कुठली असली तर तुम्ही आमच्या इंजिनियरला, माझ्या वार्डात एक चुकीचा पूल तयार झाला, त्याच्यावर पत्रक तुमच्या ह्याला बातमी न करता एक समन्वयाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन हे कुठेतरी मार्गी लागावा आणि एवढी मोठी चांगली योजना परत जाऊन ह्या सगळ्यांनी केज वाचन यासाठी प्रयत्न करावा। कुणालाही सन्मान दुखविणं किंवा कुणावर चिखलफेक करणं हा आजच्या पत्रकार परिषदेचा विषय नाही। फक्त आमच्या अवकातीप्रमाणे आपण पत्रकबाजी करावी, कुठल्याही नेत्यावर चिखलफेक करून त्याचा मान सन्मान दुखविण्याचा प्रयत्न करू नये आणि आमदारांनी केलेली कामं ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि त्यांचं काय काय काम आहे हे लोकांपर्यंत जाणं हा एक मुख्य उद्देश होता। आणि आमच्याबद्दल वैयक्तिक लेवलवर कुणी कुणावर चिखलफेक न करता, वैयक्तिक लेवलवर कुणी कुणावर टीका टिप्पणी न करता एक विकासाच्या कामामध्ये सगळ्याची मदत घेऊन एक केज शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करावा, यासाठीच ही आजची पत्रकार परिषद होती। एवढंच मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या केजच्या जनतेला आणि पत्रकार बांधवांना सांगायचं आहे।